रविवार व्रताची कथा. आदित्य रानूबाईची कथा. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. एकदा त्याने पाहिलं की तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. ब्राह्मणानं त्यांना विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसत आहात, तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, तुला रे कशाला वसा हवा? उठशील, मारशील, घेतला वसा टाकून देशील. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यत मुकाट्यानं उठावं, सचिळ वस्त्रसहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाचा आदित्यबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुता तातू करावा, त्याला 6 गाठी घ्याव्यात, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाची झेला, दशांगाचा धूप, गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळाची, 6 मास पाळावी, मागी रक्त सप्तमी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडी, तूप, मेहनू जेवण सांगावं. असेल तर चोरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचा उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात? दाशी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दाशी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करून, प्रधानाची राणी करून मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाड दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही, मला कहाणी सांगायची आहे व तू ऐक. तेव्हा मुलगी म्हणाली, तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीत. राजाशी शिकार करायला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा शिकारीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनाला राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बापा आला म्हणून बसायला पाड दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण पुन्हा म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही, मला कहाणी सांगायची आहे, ती तू अगोदर ऐक. तेव्हा लेक म्हणाली, तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावाने कहाणी ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, आपल्या मुली कशा आहेत? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पीडित, दुःखानं व्यापली आहे. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यवान नांदत आहे. ब्राह्मणाची राजाच्या घरी असलेली लेक खरोखरच दारिद्री झाली. तिची अन्नदशा झाली. एकदा तिनं आपल्या लेकाला सांगितले, आपल्या मावशीकडे जा, समृद्धीनं नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासीने जाऊन हा निरोप राणीला दिला. तेव्हा तिने विचारले, कसा आला आहे? दासीने सांगितले, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. तेव्हा राणीने दासीला सांगितले, त्याला परस दारानं घेऊन या. दासी तळ्याजवळ गेल्या आणि त्याला परस दारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला, त्यात मोहरा भरल्या. मुलगा आनंदाने आपल्या घरी जाण्यास निघाला. तो वाटेने आपल्या जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. त्याच्या हाताचा कोहळा काढून नेला. मुलगा दुःखी होऊन घरी गेला. त्याच्या आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तेव्हा मुलगा म्हणाला, देवाने दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं.
मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं. हे ऐकून त्याच्या आईला वाईट वाटले. पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" दासी म्हणाल्या, "आम्ही दासी प्रधानाच्या." तेव्हा मुलगा म्हणाला, "प्रधानाच्या राणीला निरोप सांगा." त्यांनी तसे जाऊन सांगितले. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, पो काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिली. "बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा," म्हणून सांगितलं. तो तेव्हा जाऊ लागला. तेव्हा वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपात आला. हातची काठी काढून घेतली, घेऊन गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैवाने दिलं ते सर्व कर्मानं नेलं. त्याची आई पुन्हा दुःखी झाली. पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाठी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहरांनी भरून दिलं. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, "काय बाबा, मावशीनं काय दिलं?" पण देवानं ते सर्व लुबाडून चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनमोहरांनी घालून बरोबर दिली. तेव्हा सूर्यनारायण घारीच्या रूपात आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी मात्र ती स्वतः निघाली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माकू घातलं, पण बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. "काय वसा करतेस तरी मला सांग." बहीण म्हणाली, "अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलंय." राजाच्या राणीनं विचारलं, "काय ग?" कारण मग बहिणीने तिला सारं समजावून सांगितलं. ती राजाची राणी बहिणीच्या घरी राहिली. बहिणीने सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य आलं. राजाने बोलावणं धाडलं. "मावशी मावशी, तुला छत्र आली, चाकं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला चांब्र कोटली, पाईक कोटले, परवर कोटे." बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला. "हे आहे राजा आला." तशी घरी जायला निघाली. एकमेकांना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजल्यास स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. कार पिटोरे डोंगोरा नगरात कोण उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून लाकूडतोड्या राणीकडे आला. तशी 6 मोत्या राणीनं घेऊन तिनं त्याला दिली. तिनं आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ती ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, "बाई बाई, कहाणी ऐकायचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा." "तुला रे वसा कशाला हवाय? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील, उठणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकीत नाही." तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपल्याला पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. "करा रे हाहाकार, पिटारे डोंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का, याच शोध करा." "उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक." तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 त्याला दिली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावेने माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, "बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा." मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. "कार पिटारे डोंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा." "उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एकाला सर्पानं खाल्लं होतं. त्यामुळे
चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकून ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करून मुलासाठी रडते आहे बरं. येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्लं होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेच गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपल्याला पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाहाकार, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा मासाचा गोळा, हात हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो होताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग 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 वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तांबवलं. पडस पकवान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पाहिले. पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते. काळचंडाळ तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले. काळचवाळ डोईचं केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याच्या म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न हो. हा 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.